हॅलो, जय शिवराय सर. हां, जय शिवराय सर. बोला ना. सर, बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं, की नमो शेतकरीचा जो 8वा हप्ता आहे, हो, ते लवकरच म्हणजे जानेवारीच्या 20 ते 25 तारखेच्या दरम्यान हे हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. हो. तर सर, आजची आहे 21 तारीख आणि अद्याप बी कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा झालेला नाही. कोणताही जी-आर निघालेला नाही. हं, तर आपल्याला त्याच्याबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती पाहिजे होती. परंतु आपण काही शेतकऱ्यांना मी महत्त्वपूर्ण काही माहिती सांगणार आहे त्यापूर्वी. हं. तर महत्त्वपूर्ण माहिती अशी आहे, की सर आपल्याला काही महत्त्वपूर्ण कामे करायची सांगणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल, तर चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा. तर काय राहणार सर आता अपडेट? शेतकऱ्यांना सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही. हां, तुम्ही प्रश्न विचारा. तुमच्या जसे-जसे प्रश्न विचाराल तसे मी तुम्हाला उत्तर देतो सर. तर सर, सर्वात प्रथम जो आपला प्रश्न आहे, तो म्हणजे नमो शेतकरीचा 8वा जो हप्ता आहे, त्यासाठी आता कोणकोणती कामे करावी लागणार, हे शेतकऱ्यांना तुम्ही सविस्तर सांगावे. हां, नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरीचा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना काही महत्त्वाची कामे करायची असतात. ती कामे शेतकऱ्यांना केल्याशिवाय नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. बरोबर. ज्याच्यामध्ये पहिलं काम आहे लँड सीडिंग म्हणजे जमिनीची माहिती. आता हो. जमिनीची माहिती जुळत असेल तर ते शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे. जमिनीची माहिती जर जुळत नसेल तर हप्ता येणार नाही. याच्यामध्ये लँड सीडिंग जर ज्या शेतकऱ्यांचा नो असेल, हां. तर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही तुमची लँड सीडिंग येस करून घ्यायचं आहे. हो. लँड सीडिंग येस करण्याकरता तुमचे आधार कार्ड, तुमचं बँक पासबुक असेल, तुमचं 7/12 होल्डिंग असेल, याचबरोबर तुमचं पीएम किसानचं स्टेटस आहे. ही बरोबर. सगळी कागदपत्र, ही सगळी डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे. हो. लँड सीडिंगचा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा असतो. येस असल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. बरोबर. हे पहिलं काम आहे. हो. दुसरं काम करायचं की तुम्हाला फार्मर आयडी काढायचा आहे. हं. आता फार्मर आयडी बंधनकारक केलेला आहे सरकारने. हं. त्यामुळे फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. आता बरोबर. तिसरं काम काय करायचं की तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे. कारण की संपूर्ण सरकारची पेमेंट जी आहेत, तर ते डीबीटी प्रणालीद्वारे येत आहेत. त्यामुळे डीबीटीनं पैसे येण्याकरिता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं आहे. हे हो. तिसरं काम आहे. हं. चौथं काम आहे की तुमची पीएम किसानची केवायसी करायची आहे. हं. तुम्ही जर अद्यापही पीएम किसानची केवायसी केलेली नसेल, तर तर लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या. बरोबर. त्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. ही हो. 4 कामे करायची सर. हो. हं. आणि सर माझा दुसरा प्रश्न असा आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांना 4,500 तर काही महिलांना 1,500 आणि काही हं. महिलांना 500. हो. त्याचबरोबर काही महिलांना पैसे सुद्धा आलेले नाही. तर त्याबाबत हो. तुम्ही काय सांगणार? म्हणजे नमो शेतकरी व पीएम किसान या योजनेचे पैसे त्या महिलांना मिळतात. म्हणजे या 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 योजनेचे पैसे त्यांना ही योजना चालू आहे म्हणून आले नसेल, तर हो, असं काही हो. आहे का? हां, सर बरोबर आहे ना. आता कसं आहे ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ घेतात हो. आणि त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतात. मग अशा महिलांना काय होतंय, की पीएम किसान, नमो शेतकरीचे पूर्ण पैसे भेटत आहेत. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹1,500 च्या ऐवजी फक्त त्यांना ₹500 भेटत आहेत. म्हणजे कसं आहे, की ₹1,500 जी भरते पीएम किसान, नमो शेतकरी अंतर्गत हं. मिनिमम त्यांना महिन्याला ₹1,000 मिळतात. हो. आणि लाडकी बहीण अंतर्गत ₹500 असे मिळून ₹1,500 बरोबर. आणि ज्या महिला पीएम किसान, नमो शेतकरीच्या लाभार्थी नाहीत, ज्यांच्या नावावरती शेती नाही, ज्यांच्या नावावरती जमीन नाही, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत ₹1,500 महिना मिळतोय. पण ज्यांच्या बरोबर. नावावर शेती आहे, त्यांना फक्त लाडक्या बहिणीचा ₹500 महिना मिळतोय. कारण की पीएम किसान, नमो शेतकरी अंतर्गत ₹1,000 तिकडून भेटतात. हो. त्यामुळे इकडून ₹500. बरोबर. याचबरोबर जानेवारी महिन्याचा हप्ता बाकी आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे सर. हो. हं. आणि सर तिसरा माझा असा प्रश्न आहे, की ज्या हां. शेतकऱ्यांना समजा पीएम किसानचा हप्ता मिळाला हं. आणि नमो शेतकरीचा हप्ता त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. तर मग त्यांना काही हां. कामे करावी लागेल का? म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतो, पण नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही, अशा बरोबर. शेतकऱ्यांनी काय करावं? हो. हां, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे, की ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळतोय, पण नमो शेतकरीचा हप्ता मिळत नाही. हो. तर त्यांनी काय सोपं काम करायचंय, की तुमचं जवळपास ते स्टेटस चेक करायचंय, ज्यांना मिळत नाही. ज्यांनी नमो शेतकरीच्या पोर्टलवरती जाऊन स्टेटस चेक करायचं. बाबा नमो शेतकरीचा हप्ता मिळत का नाही? त्याचं रिझन काय आहे? ते हो. बघायचं आहे. बरोबर. आणि नंतर तुमच्या तहसील कार्यालयामधून जो पीएम किसानचा जो हेल्पलाईन क्रमांक आहे किंवा जे पीएम किसानचं जो तुमच्या तहसीलमध्ये जे हेल्पलाईन जे डेस्क आहे, जो अधिकार आहे, हो. त्यांच्याकडे जाऊन तुमचे किंवा तालुका कृषी सहाय्यक तालुका कृषी सहाय्यक तुमच्या गावचे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये जाऊन हे तुमचं काम करू शकता. कारण की पीएम किसानचा हप्ता मिळतोय म्हणजे नमोचाही
मिळायलाच पाहिजे, कारण की पीएम किसानचे लाभार्थी नमो शेतकरीसाठी सरकारने पात्र केलेले आहेत सर. बरोबर. आणि सर चौथा प्रश्न माझा असा आहे, की सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे, की एका घरामध्ये फक्त एकच जण लाभ घेऊ शकतो. तर त्याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही? हां, तर नक्कीच सरकारही असंच म्हणत आहे, की पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ घ्यायचा असेल, तर एका कुटुंबामध्ये एकच लाभार्थी म्हणजे एकाच व्यक्तीला लाभ दिला जाईल. म्हणजे एका कुटुंबामध्ये पती किंवा पत्नी असेल, तर दोघं जण लाभ घेत असतील किंवा पती किंवा पत्नीला लाभ दिला जाईल आणि एकाचा हप्ता बंद केला जाईल. बरोबर. असे जवळपास काही बोगस लाभार्थी असतील. काही कुटुंबामध्ये 2 लाभार्थी त्याच्यापैकी एक लाभार्थी बाद केलाय. असे जवळपास 6,00,000 शेतकरी सरकारने अपात्र केलेले आहेत. हं. आणि नमो शेतकरीचा येणारा जो हप्ता आहे 8वा, तर त्यासाठी 90,41,241 शेतकरी पात्र केलेले आहेत सर. हं. आणि जवळपास त्यासाठी 1,850 ते 1,900 कोटी रुपयाचा निधी सरकार आता लवकरच वितरित करणार आहे. बरोबर. आता सर सर्वात आखरी आज माझा प्रश्न आहे, की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे, म्हणजे 8वा हप्ता, हे हं. कधी मिळणार? किंवा दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का मग 8वा आणि 9वा? तर त्याबाबत काय अपडेट राहणार? हां, नक्कीच. नमो शेतकरीचा जो हप्ता आहे, तर 8वाच हप्ता येणार आहे आणि तो याच जानेवारी महिन्यामध्ये येऊ शकतो. कारण की सध्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत हो. आणि हा हप्ता आता जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. हां. अद्यापही सरकारने तारीख कुठलीही कन्फर्म केली नाही. ही शक्यता आहे फक्त. हं, हं, हं. हं. तर ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक खूपच छान आणि एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे, तर धन्यवाद. नक्कीच सर. धन्यवाद.